बोल. शंकराचे देवदान करीत होतो आरती त्याच्या वरती मिळेल खाते. शाबास 100% 100 मार्क देतो तुला मी. स्टार्ट. गावामध्ये आहे शेलू मातेचं वास. लोकेश रावांचं नाव घेते. गणपती पुढेला निघालो खास. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आमची जर्नी सुखरूप पार पडू दे. दिव्यापासून कळते लसूण पण पार्वतीला नेते बस मध्ये बसून गणपती पुलेला तुला घराजवळ लावली काय होती छोटीशी तुला. मित्रांनो आपले मंडळी आले मागे पाठीमागे तुम्ही बघू शकताय. दमलेले सगळे दमलेले आहेत. घामटा फुटतो बाई अजून कोणी आंघोळ नाही केली. मित्रांनो तर रेडी झालेलो आहे मी. कोकण ड्रेस मारून एकदम बघा. जय शिवराय मित्रांनो. तर तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो खूप वर्षांनी एक उत्सुकता होती कोकणला जाण्याची, पण आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे. आता आम्ही निघलेलो कोकणला. तर भरपूर पब्लिक आहे आज. आमची पूर्ण मंडळी आहे, पूर्ण ओलीतली मंडळी. तर आता आमची जर्नी कशी होती आणि कशी आम्ही एन्जॉयमेंट करते तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवतो. तुम्ही बघत राहा. तर आमचा भांजा पण निघलेला आहे आता. बाबा आपण कुठे चाललो आहे? कोकणला फिरायला चाललो आपण. कुठे आहे? गणपतीपुळे. बसच्या नादामध्ये आमचा पब्लिक थांबलेलं आहे बघा. जेवण करून झालेले आहे आणि पेढं 5 झाला का 12 पास 5 जण फिरा झाले घरांच्या ना घरांच्या 5 जण पेढं 5 पेढे दिले का 4 जण 5 जण झाले म्हणून 90 बोललेला का तू? हा मित्रांनो आता आमच्या पूर्ण बॅगी चालल्यात बस स्टॉपवर. बघा टेम्पोमध्ये पूर्ण बॅगी भरत घेतलेल्या आहेत. मित्रांनो पहिलं दर्शन घेतोय बाप्पांचा आणि त्याच्यानंतर घेतोय गावदेवीचा. आई गावदेवीचा घेतोय, नंतर कृष्णाचा घेतोय आणि विठू माऊलीचं दर्शन घेतोय. आता गणपती बाप्पा मोरया. बाप्पा आमची जर्नी सुखरूप पार पडू दे. जय आई गावदेवी माते की जय. गावदेवी माते आणि गावदेवी कोकणात गेला प्रवास सुखरूप होऊ दे. सुखरूप सगळेजण गावदेवी माते की जय. तर मित्रांनो आता मी निघलो आहे बस स्टॉपवर जाण्यासाठी चालत बस स्टॉपवर आमची बस आलेली आहे आणि बॅगे आमच्या गेलेल्या आहेत टेम्पोमध्ये. तर आता बस स्टॉप पोहोचते आणि तुम्हाला दाखवते. मित्रांनो आमची बस आलेली आहे बघा आणि आता असते ती पब्लिक जमते आमचा. मला सोडल्या मी आम्हाला सोडण्यासाठी आलेले मंडळी बघा. बघा सोडण्यासाठी आलेले मंडळी आम्हाला. पब्लिक लवकरच बसला वाटते बसमध्ये. बघा मित्रांनो आमच्या मंडळीला सोडण्यासाठी आलेले आहे पब्लिक. थँक्यू मित्रांनो. आपला पब्लिक बघा आता तुम्हाला दाखवते. कोकण ट्रिप पब्लिक. हे चल हे चल तक्रा कोकण ट्रिप पब्लिक. बघा पब्लिक आमच्या ओलीतला पब्लिक निघला सगळा. ओलीतला पब्लिक कोकण ट्रिप. कोकण ट्रिप पहिलीच आमची. बघा पब्लिक. अरे चल बघा मित्रांनो आमची मंडळी बघा निघली. जय. हे बघ लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बघ. हे बघ काय नाही जोरात नावाचे 8:30 निघला माणूस नावाचे एवढा वाट. जय
दिव्यापासून कळते लसूण पण पार्वतीला नेते बस मध्ये बसून गणपती पुलेला. बेल वाजते वाकून जवळ जवळ निवृत्ती रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान परत राखून. एकदा जे काही आवाजच नाही येणार. आवाज येईल तुला, आवाज येईल साऊंड मध्ये. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं, मंगेश रावांचं नाव केलं, सर्वांनी अडवलं. एक नंबर नाव आहे, एक नंबर. सफेद साडीवर काढली सोनेरी नक्षी, विश्वरावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांच्या हौशी. हा, एक नंबर आहे. बोला. महादेवाच्या पिंडीवर बेल वाजते वाकून, रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. ओके 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 ओके, बरोबर आहे. तोडले कालेपणी जोडले, सुरेंद्र रावांसाठी आईबाप सोडले. हो. आई बापच आई बाप सोडून आले. नाश्ता द्यावा लागेल जे पुस्तकाला भूगोलाचा कवर छत्रपतीचं नाव घेते तुमचा मानराव. बरोबर आहे. गुरु बाबा फर्स्ट क्लास. बोल बोल. काचेची नाणी गुलाबाचं पाणी राणी हिरो 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 माझा नवरा हिरो. मंगळसूत्र सौभाग्याची खून, जयेश रावांचं नाव घेते, पाटलांची सून. आशीर्वादाची फुलं वेचावी वाकून, वैभवराव या आशीर्वादाची फुलायन का या सर्वांचा मान राखून. आशीर्वादाची फुलायन बरोबर आहे, बरोबर आहे, तुला बरोबर आहे. नाव कोणता देऊ सांगते. नाही घेणार. एक नंबर. बोल बोल कारवीचं कूर, चिखलाचा लेवा, दियाचा नवरा नको रे देवा. दिव्याचं नाव नको बोल. स्टार्ट स्टार्ट. बांदरच्या मैदानावरती सुधाकर राव खेळत होते क्रिकेट. मला सुद्धा म्हणतात, सुद्धा का जेलात नाही बाईंदरला क्रिकेट जेला नाही जेला फक्त चालले बाई नुसतं कशी करते बस. कशी लिहिलं जेलता नावच नाही घेत जा मी. जे जे नावचे नावचे. बांदरच्या मैदानावरती सुधाकर राव खेळत होते क्रिकेट. सुधाकर मला राव. पाहताच त्यांची वडली विकेट. ओहो, एक नंबर. बोल. शंकराचे जेवण करीत होतो आरती, ते गेले वरती मिळेल खाते. शाबास 100% शंभर मार्क देतो तुला मी. काय नाव घेतलं यार, एक नंबर. एक नंबर नाव घेतला. हा, स्वप्नात बघितलं मंदिर, खरं दाखवलं साक्षात, बघायला पाठवलं त्याचं 2 घरानंतर दिसलं घर. स्टार्ट. गावामध्ये आहे शेलू मातेचं वास, लोकेश रावांचं नाव घेते, गणपती पुलेला निघालो खास. ओ, एक नंबर. जे 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 दियापासून पेरला लसूण वलापर्यंत सोनाराई, रामचंद्रची बायको. शॉर्टकट. काड्यात काढा रानाल पाडा, काड्यात काढा रानाल पाडा, बायकोचं नाव घेतो, सगळ्यांनी 100 काढा. बायको झाल्यावर 100 काढू आपण. भीतीला होती चूक शशिकांत इंग्रजी बुक. शोधला नाव, शोधला एक जण कंचारी केरला पण केरला. तुलस दिवा प्रतापरावाने हल्ली मला खरोखर पोचून लाग नक्की, खरोखर नक्की पोचून लागे तुला. हा तवरा दिला पासवाला 20 गावापर्यंत पासवा चालू. पोहोचत रात्रीचा हलवा केला किसून किसून जोरात जोरात. राव बसले बसून ती खाल्लं चाटून हा, बोल. लसूण आहेत कतवेला आणते तू बटाटी पेर कांदे पेर तर लसूणच माग केला तुलस घराजवळ लावली, काय होती छोटीशी तुलस घराजवळ लावली, दयाला आणला गाडीत बसून. नीट नाव तरी घे. सारिका नाव नाही सारिका येत नाही. बिजात कोणतं नाव घेईल बघ. बिजात कोणतं नाव घेईल थांब. तुझी कोण येली? नाना नाना पोरी असते बा, पोरी बघ. मांडा होता तिचं नाव जे छोटीशी तुलस, हा. छोटीशी तुलस
घरादारी लावली या घरादार जनार्दन आया छोटीशी तुला घरादार नाही थांब घराच्या दारी जनार्दन नाही आसरू अजून ठारलं चांगली ना कंचे करायची दारी केवणी दिव्या दोन कर दोन शाळे जवळ तो बोल स्टार्ट परत तुला घराच्या दारी जबाबदारी माझ्या राणीची जबाबदारी राणीची नाव तुलाच मेली जे लवकर नाव जे एक छोटस नाव जे पप्पा तुलाच मिळली सुकट मार तू अंड्यावर अंडे 7 त्यावर ठेवला परत उचलशील का 7 अंडे उचलली एक अंडा उचला मम्मी हा बोल परत बोल अंडे 7 त्यावर ठेवला परतच होती वाटीत होते गहू माझं लग्न नाही झाले तर कंचे मेल्याचं नाव घेऊ कंचा मेला होता रे सगळ्यांची नावं झालेली आहेत आता कानावर आणि माझ्यावर आलेले कुठलं नाव असेल सांगा कमेंट मध्ये तुम्ही सांगा काना नाव घे रे मला घे बोल बरं सुकट माझं लग्न नाही झालं सुकट 29 तारखेला आला होता बँडवाला 29 तारखेला आला होता बँडवाला बायकोचं नाव घेतो झुकेगे नाही साला चावू मी किती चिंगम हे बाबा नको विड्या परत घे बोल तू साताच्या दुकानात घेतला चिंगम हो पार्वत तुझा सिंगम बाबा घरांच्या निघला गोरूबा घरांच्या निघली सोनूबाई स्वघरांच्या निघली सोनूबाई घरांच्या निघली केव काऊबाई घरान ठेवशील कोणला मग घरान ठेवशील कोणला मित्रांनो मला नाव घ्यायला सांगितलं कुठलं नाव आहे तुला सांगा मला कमेंट मध्ये कोकट कोकट तू माझी मान आणि मी तुझा भोका आकाशात चमकते तारे टिंबाचं नाव घेते सगळे लक्ष द्या रे हा दिलं ना आता बोल मग पुरं लोकांना रातभर जागवला ना आता झोपले बघ. मित्रांनो चिपळूणला पोहोचलो आता आम्ही. मंडळी उतरते आमची चहा पिण्यासाठी. सकाळचे वाजलेले 8 आणि ह्या हॉटेलवर थांबलेलं आहे. हॉटेल द्वारका KI वाईस आय टेबल्स. ए बाबू हॉटेल दिख रहे तो लाव नाही एवढं हॉटेल द्वारका आहे ना नाव आहे ना. खालची आहे ना बाबू ए बुबूला घेतो सोबत. बाहेरची झोप दिलेली पुरी. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता पोचलो आम्ही चिपळूणला द्वारका हॉटेलजवळ नाश्ता चाय नाश्ता करण्यासाठी. तुम्ही पाठीमा बघू शकता हॉटेल. आणि बघा आपल्या कोकणाला फिरायला जाम मजा येते. बघ निघलं तुम्ही निघत आता काजूच्या आडी ना काजूच्या आलीने. ही बस आपली इथून पब्लिक निघते का बघा. श्री जनार्दन ट्रॅव्हलर्स. सकाळचा नाश्ता भेटलेला बघा आमच्या पब्लिकला. आता पब्लिक ना चाय बिना साखर चाय भेटलेलं आहे. ढकले साखर सर्व ढकले का. चाय चाय ले लो चाय ले लो चाय. सकाळचा चाय. मित्रांनो
आमची सगळी मंडळी आले हॉटेलमध्ये कॉफी पिण्यासाठी. काही आम्हाला चाय दिला होता, चाय बरोबर नव्हता, त्यामुळे आमचा मंडळ पूर्ण आले कॉफी पिण्यासाठी. द्वारका हॉटेलमध्ये आलेलं आहे बघा. आणि पाहुणसर कान्हा आहे त्याचा पाहुणसर कान्हा. वेटर आलेला आहे, वेटर कान्हा. चाय कॉफी घेऊन आलेला, कॉफी. अरे कॉफी नाव नाही दिला कान्या, कॉफी नाव नाही दिला कान्या. चटणी लाट. नाही साडीवाला साडी लिहिलं. मित्रांनो आता बस थांबली आहे नाश्ता खाण्यासाठी. खास करून आम्हाला नाश्ता बनवून देतले कांदे पोहे. तुम्हाला दाखवतो बघा कांदे पोहे कसे बनवतात ते बघा. तयारी चालू आहे आमच्या कांदे पोह्यांची. आणि आमचं पब्लिक बसमध्ये बसलेलं आहे. तयारी चालू आहे, तयारी कांदे पोह्याची. फास्ट काम एकदम फास्ट काम कांदे पोह्याचा. आणि आमचं पब्लिक बसले बसमध्ये. दाखवते बघा आमचं पब्लिक बसमध्ये नेमकाच पब्लिक खाली उतरलेलं आहे. मित्रांनो कांदे पोहे आलेले आहेत आम्हाला. सकाळचा नाश्ता वाजले आहेत 12 आणि सकाळचा नाश्ता. सकाळचा नाश्ता आलेला आहे 12 वाजता. प्रेक्षक बघा आमचा नाश्ता. अरे संपला. कांदे पोहे फटाफट घ्या, फटाफट घ्या. भाई मेहनती माणूस आहे, मेहनती माणूस. रातभर जागवणारा माणूस आमचा कान्हा. कांदा पोहा फटाफट घ्या. हे मी नाही काढला तर तिची पाठ जेवायला. पहले सगळे पब्लिकला कांदे पोहे दे. सबको बैठेगा. हाँ सबको दे दे, मैं तेरे पीछे हूँ. 20 रुपया कांदा पोहा. मित्रांनो आता आमचा नाश्ता करून झालेला आहे. सकाळी 12 वाजता नाश्ता केलेला आहे आम्ही. आता आमच्या इथून पब्लिक निघतो पूर्ण डायरेक्ट गणपतीपुळेला डायरेक्ट रूमवर. तिथे जाऊन फ्रेश व्हायचं आहे, कारण अजून कोणी फ्रेश नाही झाला. आणि सगळ्यांना नाश्ता केलेला आहे. जिथं चहा प्यायला तिथं बऱ्याच जण ब्रश केलेलं आहे. बघा आता आमचं मंडल निघलेलं आहे. बघा बस आमची श्री जनार्दन ट्रॅव्हलर्स. आणि हे बघा पब्लिक इथं पत्ता विचारत आहेत. आता निघतोय मी डायरेक्ट. आता इथं गणपतीपुळेला इथून 35 किलोमीटर दाखवते, म्हणजे अजून 1.5-2 तास जायलेत आम्हाला. मित्रांनो आता पोहोचलेलो आम्ही गणपतीपुळेला. पण आता इथून चाललो आम्ही रूमवर. आता आमची रूम कुठे आहे त्याचं आम्हाला माहीत नाही ना. आमचा जो मेन डायरेक्टर आहे ना बस, त्यांना मग रूम नाही भेटत, ते पुढे चालत आहेत. आमची बस त्या साईडनं नेलेली आहे. पोलीस सांगत 10-15 मिनिटांमध्ये तुम्ही या साईडने मी तुम्हाला सांगेन. पण आता आम्ही चालू रूम जवळ. तुम्हाला दाखवतो आमची रूम कशी आहे. आणि अजून कोणी आंघोळ नाही केली. दुपारचे वाजले 1:30. आता आमचं पब्लिक येईल 2 वाजेपर्यंत तिथून परत रिटर्न, तेव्हा तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो बसमधून बॅगा काढलेल्या आता आमच्या पब्लिकने. बघा पूर्ण टेम्पो भरलेला आहे बॅगेने, पूर्ण टेम्पो. आणि मंडळी बघा अजून कोणाची आंघोळ नाही झालेली. गोवा ट्रिप आहे कोणी, गणपतीपुळे नाही गोवा ट्रिपची. मित्रांनो आपले मंडळी आले मागे पाठीमागे, तुम्ही बघू शकताय. दमलेले सगळे दमलेले आहेत. घामटा फुटतो भाई, अजून कोणी आंघोळ नाही केली. चाललो इथून आम्ही रूमवर. मी पण ना आंघोळ केली. पब्लिक सगळे बॅग घेऊन आलेले सगळी मंडळ बघा पोहोचले. आता हॉटेलवर पोहोचलेले. जिथं राहण्याची सोय आहे तिथं पोहोचलेले आमचे पब्लिक. एक जण बॅग घेऊन चालले. आम्ही पोहोचलेले आता रूमवर. आंघोळ करायची फक्त बाकी आहे. बघा आमच्या टेम्पोला पण गेले आहेत.
सारी दुनिया का बोझ हम उठाते चलो जल्दी चलो. मित्रांनो तर रेडी झालेलो आहे मी. कोकण ड्रेस मारून एकदम बघा. रूम तर कधी बघा आमची रूम मस्त केलेला मला दिलेले आहेत. 8 रूम घेतलेले एकन. 3 नंबर रूम, 4 नंबर रूम, 5 नंबर रूम. ही आमची रूम आहे. या रूममध्ये आम्ही झोपणार आहे. बघा 3 सोफा आहेत एकदाच जॉईंट होऊन आणि 3 गाद्या. रूम नंबर 6, रूम नंबर 7. खाऊ दे म्हणा. मला येते का नाही खाऊ दे मला. आजते बघा नुसता पोरे आजते. भाऊ बाबू कट कुठं मारला भाऊ तुम्ही? केस कुठं कापलं एकदम? केश डॅशिंग डायनामध्ये केस कुठं कापलं तुम्ही बाबू? तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गणपती मंदिरासमोर. आमचे मंडळ राहिले आहे बिल्डिंगमध्ये. कारण कोणी लेट झालेलं आहे, कोणी लवकर फ्रेश झालेलं आहे. पण मी सगळ्यांना पुरं लेट झालेलं, लवकर झालेलं. आता आम्ही आलेलो आहे गणपती मंदिराच्या एंट्रीजवळच, गणपतीपुळे. तुम्हाला दाखवते बघा मित्रांनो. ही बघा एंट्री आहे. इथे गणपतीपुळे पोहोचलेलो आम्ही एंट्रीवर. आतुरता होती मनात या बाप्पाला भेटायची. ती आतुरता आता एकदम पूर्ण झालेली, एकदम खुश आहे, खुश. बघा एंट्री आहे. आता एंट्री करतोय आतमध्ये. मित्रांनो दर्शना लाईन बघा, दर्शना लाईन एक साईडने. आज गर्दी नाही तेवढी, जरा कमी गर्दी आहे. बघू शकताय समोरच मंदिर आहे बाप्पांचा. गणपतीपुळे आलो आहे. गोल्याची चविष्ट घेतोय, थंडगार गोला. संध्याकाळी वाजले किती रे? 4 वाजले संध्याकाळचे. मी पब्लिक बघा, पब्लिक फुल पब्लिक आहे. बरं गोल्याची चव घेते. गणपतीपुळेचा गोळा. पब्लिक बघा, पब्लिक. मित्रांनो आता गाडी घेतली, चालला गाडी चाललं दोघं आता आम्ही. मित्रांनो राईड झालेली आमची एक नंबर. जाम मजा आली राईड करायला. का ना बाई फोटो करत बाई मागे बसले ते बिजेकडे फोटो करते मी. मित्रांनो आता उंटावर बसतोय. उंट घेतले आता उंट. मित्रांनो उंट्याची राईड बघा, उंट्याची राईड. नुसतं उडतोय आम्ही. फुल मजा उंट बघा. उंट दिसतोय तुम्हाला? नाही. सेल्फी चेक लांब करायला काही नाही बाई. उंटाला परायची भीती वाटते.
उंट हालते का बघ उंट. गणपती बाप्पा मोरया. गणपतीपुळे मंदिर. मित्रांनो गणपतीपुळे मंदिराजवळ पोहोचलो आम्ही. उंटाची राईड करीत उंट. हे बघा गणपतीपुळे मंदिर बघा. अशी मजा पाहिजे फिरायला आल्यावर अशी. बघा गणपतीपुळे मंदिर. गणपती बाप्पा मोरया. बघा मला उंटाने चालले आहे. उंटाची राईड आहे. उंटाची राईड. चल रे घोड्या टुनुक 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 टुनुक. बघा मित्रांनो पब्लिक बघा. गणपतीपुळे बीचवर पब्लिक बघा. आमचा युटर्न इथून वाटते गणपतीपुळे मंदिराजवळून. कधी आली तुम्ही पाच राईड करता उंटाची. बघा कशी मजा येते. पहिल्यांदा बसला आम्हाला वाटतं दोघांना टांगा पलटी घेऊन 100% वाटतं दोघांना टांगा पलटी. आता आपण आवडणार प्रॅक्टिस झाली थोडी शिकणे घेत. पहिला बसलो तिथे आम्हाला टांगा पलटी झालेला. भाग गुरु भाग पोहोचत आम्ही. आमचं फर्स्ट आलेला उंटाचा बसतो बघा. पाठीमध्ये बघत मला. मित्रांनो उंटाची राईड झालेली आमची. एक नंबर झाली राईड. पण खूप मजा आली राईड करायला. कधी तुम्ही आला तर तुम्ही पण करा एकदा चान्स घेऊन. बघा कशी मजा येते. मित्रांनो हा तो सण आहे ज्या सणाची वाट बघत होतो. गणपतीपुळे यायची. हा बघा तो सण. हो 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 बघा गणपतीपुळे मंदिर पाठीमागे. मित्रांनो फोटोशूट भरपूर झालेला आहे आमचा. भरपूर फोटो काढल्यात आम्ही. आता इथून झालो आम्ही रूमवर कपडे चेंज करण्यासाठी. कारण की आम्हाला हाफ पॅन्टवर आतमध्ये एंट्री नाही दिली. त्याबद्दल आम्ही चाललो आता कपडे चेंज करून येतोय. पॅन्ट शर्ट घालायला लागेल आता आम्हाला. पॅन्ट शर्ट कारण की आम्ही हाफ चड्डीवर आहे ना. हाफ चड्डीवर म्हणून आम्हाला एंट्री नाही दिली आतमध्ये. आणि बंदी केलेली आहे आतमध्ये इथं. तर निघतो इथून आम्ही आमच्या इथं रूमवर. 5 मिनटं रस्ता आहे इथून. जास्त लांब पण नाही. क्लायमेट बघा किती भारी आहे मागे. क्लायमेट एक नंबर आहे ना क्लायमेट. मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. आता नारळ पाणी टेस्ट घेतात. नारळ पाण्याची टेस्ट. आमची मंडळी नारळ पाणी टेस्ट घेत आहेत. बघा मंडळी दर्शन झालेलं आहे मंडळींचं. आता चाय पितात. नाही आता आम्ही चाललो. अर्धी मंडळी दर्शन झालेलं आहे. वडापाव खातात. वेटर आहे वडापावला. वेटर आम्हाला फोकरला ते. मित्रांनो माझा मोबाईल पडला होता. यानं मोबाईल भेटले. थँक्यू दादा मोबाईल दिल्याबद्दल. थांबा तुम्हाला काय ते बक्षीस थांबा. मित्रांनो फोटो आणि व्हिडिओच्या नादात माझा मोबाईल कधी पडलेला मला समजलंच नाही. राईड केल्या 2 राईड केल्या आम्ही. त्याच्यानंतर गणपतीपुळे मंदिरावर व्हिडिओ शूट केले. फोटो काढले. घरी म्हणजे रूमवर आम्हाला यायचा होता आणि कपडे चेंज करायचा होता. आणि कपडे चेंज करून जायचं होतं रूमवर. तेव्हा मी बघितला माझा मोबाईल पडलेला. कारण नशीब तो मित्र चांगले होते म्हणून ते मोबाईल मला दिला. मी त्यांना बक्षीस दिला. तो 500 रुपये बक्षीस दिला. कारण त्यांनी प्रामाणिकपणे फोन उचलला. ज्या तिथं ठिकाणी बोलवलं त्या ठिकाणी मी गेलो. पण घामटा चांगलाच फुटला मला. कारण मोबाईल जाता कामा नाही. कसं मोबाईल पडला समजलंच नाही. तो बोलला की तुम्ही जिथे बोलते बुटं काढली ना तिथे तुमचा बोलते मोबाईल पडला. पण मला माहीत नव्हतं. आम्ही होतो फिरायच्या नादात. पण धन्यवाद मित्रांनो तुम्ही ब्लॉग बघत असाल. थँक्यू सो मच. मित्रांनो मोबाईलसाठी धावत गेलो आणि पायाची वाट लावून घेतली. बघा बुटं घेतलेलं हातामध्ये. पण मोबाईल गेलेला भेटला तर एक मनाला बरा वाटला जरा. भाई तो सांगत होता इथं ये तिथं ये. पण गेलो. पण शेवटी तो चांगला होता म्हणून थांबला. त्याने दिला मोबाईल. भाई पोटा भाई धावतं माझ्यासोबत. मित्रांनो आता आलेलो आहे इथे. रूम घेतला मी तिथं. चक्कर येते आली. चक्कर भाई मोबाईल गेला होता. लिमका घेतला आहे थोडं थंड होण्यासाठी.
मित्रांनो आता कपडे चेंज करून आम्ही निघलोय दर्शन घेण्यासाठी. संध्याकाळी काही 6 वाजलेत वाटते, संध्याकाळी 6 का 6:15 वाजलेत. कपडे चेंज करून चालले कारण मगाशी आम्हाला शॉर्टवर आम्ही होते, शॉर्ट चड्डी आणि शर्ट होता म्हणून आम्हाला घेतलं ना आतमध्ये. आता आम्ही फुल घालून चाललो एकदम पॅन्ट. निघतो दर्शन घेण्यासाठी. बघू दर्शन करण्यासाठी व्हिडिओ करणं भेटला तर काढतो आणि दाखवतो तुम्हाला. मित्रांनो आता पोचतोय 1 मिनिटात आम्ही दर्शन करणार आणि किती मिनटात दर्शन होतं तुम्हाला दाखवतो या ब्लॉगमध्ये. जर आतमध्ये कॅमेरा मारायला भेटला गणपती बाप्पावर तर तो पण तुम्हाला दाखवतो. मला तर वाटत नाही कॅमेरा मारून देतील, पण बघू ट्राय करेन. मित्रांनो लाईनीमध्ये एंट्री केलेली आहे, बघू शकते तुम्ही समोर पब्लिक. तेवढी गर्दी नाही आज, पण इथून बोलते भरपूर त्या साईडला चालत जायला लागतो. तुम्ही बघत राहा. मागे बाबा जरा स्लो चालत होते, बाबांना सांगितलं बाबा जरा साईड देता का, बाबांनी व्यवस्थित साईड दिली. बघा पब्लिक. मित्रांनो आता इथून इंटरव्ह्यू आतमध्ये इथे चेकअप करतात. समोर बघू शकता तुम्ही मशीन. मित्रांनो बघाय आतमध्ये अजून एंट्री आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा के. बघा मित्रांनो पब्लिक. मोरया मोरया. वा वा वा. पुढच्या वर्षी करतो मित्रांनो. लाईव्ह दर्शन बघा, लाईव्ह दर्शन गणपतीपुळे बाप्पा लाईव्ह दर्शन बघा. मित्रांनो लाईव्ह दर्शन घ्या बाप्पांचं. लाईव्ह आतमध्ये व्हिडिओ करायला भेटते नाही भेटते. लाईव्ह दर्शन बघा टी व्हीवर. इथून एंट्री होणार आहे आता आतमध्ये. बघा लाईव्ह दर्शन घ्या. आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटली नाही तर लाईव्ह दर्शन बघून घ्या. मित्रांनो एंट्री बघा मंदिरामध्ये जाण्याची. तुम्ही बघू शकता समोर. ज्या क्षणाची वाट बघ होती सण आला आहे माझ्यासाठी. एंट्री आतमध्ये देवळाजवळ जाण्याची. बघा मंदिर नाईटला कसं पेटलंय. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे आता. मंदिर बघा सजवलं आहे. मंदिर तुम्हाला दाखवते त्या पाठीमध्ये. गणपतीपुळे मंदिर नाईट व्ह्यू बघा. मित्रांनो उंदीर मामाच्या कानात कानमंत्र देत आहेत. उंदीर मामा आपला ऐकतोय आणि ती इच्छा पूर्ण करतोय. घे रे कान्या लवकर कर. मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल उंदीर मामाच्या आपण जे कानात सांगतोय ते उंदीर मामा आपली इच्छा पूर्ण करतोय. मी पण जे काय सांगितले जर माझी इच्छा जर पूर्ण झाली ना पूर्ण माझ्या मी पब्लिकला सांगेन. गणपतीपुळेला जाऊन मला काय भेटलं नाही, बाप्पांनी काय दिलं नाही, पूर्ण त्या ब्लॉगमध्ये मी सांगेन एक दिवशी ज्या दिवशी माझं इच्छा माझी पूर्ण होते. जे काय मी मागितले मी जे काय बापाकडून मागितले ते मला बापाने सर्व दिलेलं आहे. पण आज मी जे उंदीर मामाकडे जे मागण्या केलेलं आहे ते बाप्पाकडे पण पोचतं आहे. जर माझी इच्छा पूर्ण झाली ना तर मी तुम्हाला सगळ्यांना या ब्लॉगमध्ये सांगू शकतो ज्या दिवशी होईल तेव्हा इच्छा पूर्ण. काय मी मागणं केलं होतं ना काय मागितलं होतं. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे. ते पण 20 मिनटामध्ये झाले आहे दर्शन आमचं. हे दर्शन आपलं होतं ते चरण दर्शन नव्हतं, आपला मुख दर्शन होतं. मुख दर्शन प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलं असेलच. ज्या ठिकाणी आपण जातो आहे फिरायला त्यासाठी जो काही दर्शन असतो तो मुख दर्शन होतं. चरण दर्शन कधी आपल्याला देत नाही आणि कधी देणार पण नाही. चला आता आम्ही जातो रूमवर. मग दाखवतो आमची मंडळी काय करतो ते. मित्रांनो दुपारचं जेवण आम्हाला संध्याकाळी 7 वाजता दिलेलं आहे. बघा 7 वाजता जेवायला बसलेत. 7 वाजता जेवायला बसले. 7 वाजता दुपारचं जेवण आम्हाला 7 वाजता भेटलेलं. पापडांची पोतली दिली आमचं. बघा ना सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं पब्लिकने आमच्या.
सगळी भुकाची पब्लिक होती. हे बघ गावठी पापड